नमस्कार मंडळी, माय लेकींचा खाद्यखट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने भोपळ्याचे घारगे कसे करायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आता मी किसून घेत आहे. छोटे तुकडे केल्यामुळे हे हातात धरायलाही सोपे आणि किसायलाही अगदी व्यवस्थित जातात. तर असा हा व्यवस्थित फोडी किसल्या जातात. तुम्ही पाहू शकता, ह्या फोडी अगदी वरपर्यंत सालापर्यंत किसल्या जातात. असा हा माझा वरपर्यंत वाटी भरून किस झालेला आहे. आता मी एका गॅसवर जाड बुलाचं पातेलं ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेते. तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये हा किस आपण घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे, नाहीतर करपण्याची शक्यता आहे. किस एवढा परतायचा आहे की त्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो निघून गेला पाहिजे आणि तो शिजलाही पाहिजे, म्हणजे घारगे 8 दिवस सुद्धा अगदी व्यवस्थित टिकतात. तर अशा पद्धतीने हा किस आपला मोकळा शिजलेला आहे. आता ह्यामध्ये मी 1 वाटी गूळ हलकाच भरून घेतलेला आहे, अगदी चेपून वाटी भरायची नाहीये. असा गूळ घालून हाही वितळेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. गूळ विरघळेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कुठे जर गुळाचे खडे असतील तर तेही अगदी मोडून आपण व्यवस्थित सगळं मिश्रण करून घेणार आहोत. तर हा गूळ आपला विरघळलेला आहे आणि त्याला आता उकळीही फुटलेली आहे. अशा अवस्थेमध्ये असतानाच ह्यामध्ये अगदी 1 चिमूटभर एवढं मीठ घालायचं आहे. मीठ आवश्यक आहे बरं का, त्याने चव वाढते. आणि पुन्हा एकदा हे परतून गॅस बंद करून हे कोमटपेक्षा जरा गरम असतानाच त्यामध्ये मी पाऊण वाटी तांदूळाचं पीठ घालून घेते. तर हे इथे मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. वाटीभर आहे पण मी पाऊण वाटीच घालून घेते आणि अगदी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. जेवढं आपल्याला हवं आहे तेवढंच हे मिश्रण होणार आहे, म्हणून आधी कमी पीठ घालायचं, एकदम घालून घ्यायचं नाही. तर हे अशा पद्धतीनं इतपत मऊ पीठ झालं पाहिजे. हे पहा, इतपत मऊ झालं आणि थंड झालं की ते एका डब्यात भरून झाकण लावून मी ठेवून देणार. 1 दिवस हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हा डबा उघडून पाहूयात आपण. तर हे अजूनही कालच्यापेक्षा आज घट्ट झालेलं आहे. ह्याला 8 म्हणतात. हे फ्रीजच्या बाहेरही 8 दिवस पीठ राहतं आणि जेवढं सावकाश कराल तेवढे ते घारगे खूप छान होतात. तर हे असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा घारगा थापणार तेव्हा तो फाटणार नाही. केळीचं पानही थोडंसं मी गरम करून घेतलं आहे आणि त्याला आता असं तेल लावून घेते मी. मिश्रणातला 1 लिंबा एवढा गोळा घेऊन तो व्यवस्थित असा हाताने करून घेते आणि बोटानेच हलक्या हाताने पानावरती असं थापून घेते. सगळ्या बाजूनी व्यवस्थित थापायचा, मध्ये जाड आणि कडेने पातळ असा हा घारगा आपण थापून घ्यायचा आहे. जास्त पातळही करायचा नाही. असे हे सगळे घारगे मी थापून घेते आणि गॅसवर कढईत तेल तापण्यासाठी ठेवलंय. हे पाहण्यासाठी एक छोटासा तुकडा टाकून बघितला. आता हे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. इतपतच तापलं की ह्यामध्ये हलकेच असा घारगा सोडून घ्यायचा. गॅस मोठा असता कामा नये, मध्यम किंवा लोवरतीच हे घारगे तळून घ्यायचे. मध्येच थोडंसं धाऱ्याने तेल उडवून ह्या तळण्यासाठी ठेवायचं आहे आणि ह्याची एक बाजू अशी लालसर झाली की मगच आपण पलटवायचं आहे. ही बघा, हे व्यवस्थित अशी लाल झाला की ह्याला आता आपण पलटवून घेऊ आणि दुसरीही बाजू अशी लालसर झाली की मग आपण हा तेलातून निथळून काढून घेऊ. अशा पद्धतीने मी हे सगळे घारगे तळून घेतले आणि आता ह्याच्यावर साजूक तूप घालून हे आपण खायचे आहेत. 1 दिवस हा ठेवल्यानंतर खाल्ले तर अजून छान लागतात. गरम किंवा ठेवून खायचे. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आमच्या
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मस्त खा आणि स्वस्त रहा.